त्यांच्या हस्ते टॉस केला जातोय आणि असं म्हटलं जातं की मंडपचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे ते केवल नाईक सरांना मी विनंती करेन की आपण या मॅचचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं. सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर केवलजी नाईक यांच्या हस्ते टॉस केला जातोय. जर्मन टेंबेल विरुद्ध जोगेश्वरी जुना अंदुर्की या दोन संघादरम्यान अमर आणि कोळी असा टॉस आहे. कोण बोलणार आहे नक्कीच ठरवायचं आहे. येस ओके. सन्मान्य केवलजी नाईक यांच्या हस्ते टॉस झाला. नाणेफेकीचा कौल टेंबोली संघाच्या बाजूने लागलाय. मी मान्यवरांना विनंती करेन प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये असं नसतं बाबा. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय. या ठिकाणी जून अंदुर्की संघ आणि जर्मन स्पोर्ट्स टेंबोली हे दोन संघ या ठिकाणी उपस्थित झाले. नाणेफेकीचा कौल झाला केवलजी नाईक यांच्या हस्ते. नाणेफेकीचा कौल बाजूनं जातोय तो म्हणजे जर्मन स्पोर्ट्स टेंबोली संघाच्या. आपलं नाव सांगायचं आहे. विघ्नेश. 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 विघ्नेश या पहिल्याच तुमच्या आजच्या मुहूर्ताच्या सामन्यामध्ये तुम्ही टॉस जिंकलाय. काय निवडाल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवडाल. आणि त्यानंतर समोरच्या संघासमोर तुम्ही कधी खेळलात? नाही पहिल्यांदाच खेळतात. जास्त वेळ न घेता लगेच तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचमध्ये. जोगेश्वरी स्पोर्ट्स जुना अंदुर्की संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आपलं नाव? अनिकेत पाटील. अनिकेत पाटील. आपण टॉस जिंकल्याच्या नंतर टॉस हरल्याच्या नंतर मात्र एक अपेक्षा असते की टॉस जिंकला असता तर हे घेतलं असतं. काय घेतलं असतं टॉस जिंकल्याचं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मात्र मनाच्या विरुद्ध तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. पहिल्यांदाच थोडंसं घाईमध्ये आलात. मात्र कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 50+. थँक्यू. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. शुभेच्छा असतील. जाऊया आपण पुन्हा एकदा लाईव्ह प्रक्षेपणाकडे. एक सुंदरसं गाणं ऐकूया त्यानंतर लाईव्ह ॲक्शनच्या जोडीला या मैदानाच्या आतमध्ये येऊया. यस डीजे. सनरत्त या स्पर्धेसाठी ते लाभलेले आहेत. यानंतरचा आदेश तरे यांच्यामार्फत आपल्याला कॉमेंट्री ऐकायला मिळणार आहे. दरम्यान जाऊया. क्षेत्ररक्षण स्वीकारलं जर्मन स्पोर्ट्स टेंबोली या संघाने. लक्षात घ्यायचं आहे कुठलाही खेळाडू मोबाईल्स वगैरे जे तुमच्या हातामध्ये असतील खिच्यामध्ये असतील ते काढून ठेवा जेणेकरून मैदानामध्ये एखादा अचानक येणारा कॉल समोरच्या खेळाडूला डिस्टर्ब करणार नाही. जाऊया आपण आदेश तरे यांच्याकडे. हॅलो. तर धन्यवाद. अमर कोहली चषक 2022 दुपारच्या सत्रात आता मात्र चालू होणारा सामना जोगेश्वरी स्पोर्ट्स जुना अंदुर्की वर्सेस जर्मन टेंबोली. तर दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकली ती जर्मन टेंबोली संघाने आणि प्रथमच क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जोगेश्वरी स्पोर्ट्स जुना अंदुर्की संघाला. तर लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. आज थोडासा शेड्यूलमध्ये बिघाड जरूर पाहायला मिळाला. काही कारणास्तव काही संघ या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत त्यामुळे थोडासा लेट हा सामना सुरू होतो आहे. परंतु प्रेक्षकांनी कुठेही जायचं नाही. एक मोठा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला लगेच येत आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे टेंबोली संघ आणि फलंदाज पाठवायचे आहेत ते जुना अंदुर्की संघाने. एक मोठा सामना नक्कीच आपल्यासमोर आता सुरू होणार आहे.
तर नक्कीच 3 षटकांचा हा सामना, चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. तर नक्कीच आमचे दोन पंच आपण मैदानात जायचं आणि सामन्याला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. अमरकोली चषक 2022 आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. नक्कीच पंचक्रोशीतील सामने आपल्याला या 2 दिवसात पाहायला मिळाले. त्यानंतरच्या 4 दिवसात आपल्याला आदिवासी असोसिएशनचे सामने पाहायला मिळणार आहेत. आजच्या दुसऱ्या दिवसात आज आपल्याला अंतिम सामना देखील पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसामध्ये चांगलेसे सामने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आजच्या दिवसात देखील आता टिंबिवलीचा संघ मात्र मैदानात उतरलाय. क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं आणि फलंदाजासाठी जुनांदुर्कीचे नक्कीच फलंदाज आपल्याला येताना दिसतील. तर 3 षटकांचा हा सामना. आयोजनाचा विचार केला तर खूपच चांगलं असं आयोजन नक्कीच. संतोष सातवी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू अर्थातच 12th मॅन दोन्ही संघाने पाठवून द्यायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही संघाने 12वे खेळाडू पाठवून द्यायचे आहेत. जुनांदुर्गी जोगेश्वरी स्पोर्ट्स जुनांदुर्गी संघाने आपला 12th मॅन पाठवून द्यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर नक्कीच आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे जुनांदुर्गी संघ. तर सामन्याला सुरुवात होत आहे मित्रांनो. एक मोठी लढत पाहायला मिळणार. शेजारील दोन्ही गावातील हे संघ जनवान टेंबिवली वर्सेस आई जोगेश्वरी जुनांदुर्गी. आपल्या आपल्या देवाच्या नावाने हे संघ ओळखले जातात. त्या टेंबिवली संघाचा विचार केला तर जनवान टेंबिवली एक मागच्या 2 वर्षाचा आधीचा काळ लोटला तर त्यानंतरचा त्यांचा क्रिकेट एक अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळाला. भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यात रायगड पनवेलसारख्या ठिकाणी या गावाचं नाव उंचावलं गेलं आहे त्यांच्या क्रिकेटमुळे. आज देखील हा संघ बाहेर कोणत्या तरी गावात खेळण्यासाठी गेलेला आहे. त्यांची नौखा संघ आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे जनवान टेंबिवली. नक्कीच सर्व लहान लहान मुलं आपल्याला नक्की दिसत आहेत. तर पंच आमच्यामध्ये मैदानात पोहोचले आहेत. तर फलंदाज पाठवायचे, सलामीची जोडी पाठवायचे. तर सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचे 4 षटकांचा हा निर्धारित सामना. तर सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. जुनांदुर्गी संघाला विनंती असणार आहे कृपया थोडं सहकार्य करा. आजच्या दिवसात आम्हाला खूपच उशीर आधीच झालेला आहे. शेवटचा सामना देखील आम्हाला आज खेळवायचा आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. तर आयोजन नक्कीच खूपच जबरदस्त असं आहे. वाखाणण्याजोगे आयोजन. संतोष सातवी उर्फ पांगा म्हणून प्रसिद्ध आहेत. काय जबरदस्त आयोजन केलं आहे. अमरकोली चषक 2022. नक्कीच भिवंडीत नव्हे तर ठाणे जिल्ह्यात या आयोजनाची चर्चा जरूर होणार आहे. कारण एक वन मॅन शो असं आयोजन त्याने या ठिकाणी उभारलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी संधी दिली. त्यांचा खूप खूप आभार. तर सामना सुरू होतो आहे. टेंबिवली वर्सेस जुनांदुर्गी. सलामीची जोडी पाठवायची. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय. समोरील संघाने पंच देखील मैदानात पोहोचलेले आहेत. आपण सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जुनांदुर्गीचा संघ आपण सलामीची जोडी पाठवा. तर टेंबिवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर आमच्या व्यासपीठाच्या नक्कीच समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जेवणाची उत्तम सोय आहे. विजय गोराटकर. तर डालमुंडी प्लेट 50 रुपये, तसेच डालमुंडी आणि 3 भाकरी 100 रुपये प्लेट असणार आहे. आपण नक्कीच या जेवणाची समुद्र जेवणाची आपण चव चाखायची आहे. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामीची जोडी जुनांदुर्गी संघाची अर्जुन आणि परेश. तर मला तर वाटतं स्ट्राईकला असणार आहे तो तर नक्कीच सलामीची जोडी अर्जुन आणि परेश स्ट्राईकला असणार आहे तो अर्जुन. नॉन स्ट्राईकला परेश आणि सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज निनाद. तर निर्धारित 4 षटकांचा हा सामना क्षेत्ररक्षण सजवताना नक्कीच यष्टीरक्षक विघ्नेश. गोलंदाज निनाद मात्र सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला मात्र अर्जुन. तर नक्कीच पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आला आहे तो निनाद. स्ट्राईकला अर्जुन खेळण्यासाठी सज्ज. तर 4 षटकांचा सामना पहिल्या षटक घेऊन गोलंदाज निनाद.
सॉरी स्ट्राईकला परेश असणार आहे, नॉन स्ट्राईकला मात्र अर्जुन. नक्कीच ही सलामीची जोडी जुनांदुर्की संघाकडून पदार्पण करण्यात आलेलं आहे. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये सलामी देण्यासाठी नक्कीच सलामीची जोडी मैदानात. आमच्या पंचांचा इशारा येतोय की सामना चालू होतोय. नक्कीच गोलंदाज सरसावतोय, निनाद खेळण्यासाठी सज्ज परेश. पहिला चेंडू या सामन्याचा आता मात्र टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज निनाद. यावेळी पहिला चेंडू आपटलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक निर्धाव चेंडूची हाताळणी, पहिल्याच चेंडूवर चेंडू सरळ निघून जातो. यष्टीरक्षक विघ्नेश कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवर एक आखूड टप्प्याचा चेंडू जरूर हाताळला होता. गोलंदाजाने पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज निनाद. यावेळी अजून एक सूर्य, एक चेंडू. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. काय धन्यवाद डीजे. तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तर झेलबाद आउट झालाय फलंदाज, नक्की झेलबाद. परंतु त्यानंतर यष्टीरक्षकाने काय हिट लावला होता, जबरदस्त हिट. नक्कीच हा यष्टीरक्षक लगोरी जास्त खेळायला दिसतोय. खूप लांबपर्यंत स्टंप बुडवण्यात त्याला यश आलं होतं. यष्टीरक्षक यष्टीपासून लांब आपण पाहायला मिळाला होता. झेल पकडला होता, परंतु झेलचा निर्णय येईल की नाही येईल त्याचा विचार न करता एकच चांगला हिट त्याच्याकडून पाहायला मिळाला. तर परेश मात्र बाद झालाय. 2 चेंडू खेळून झाल्यानंतर परेश बाद झालाय. अजूनही कोणत्या प्रकारची धाव फलकावर लागलेली नाही. 2 चेंडू मात्र चांगली गोलंदाजी गोलंदाज निनाद याची. पहिला चेंडू एक निर्धाव, त्यानंतर एक फलंदाज बाद करण्यात याचे. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 आखूड टप्प्याचे चेंडू हाताळले गोलंदाजाने आणि त्याचा फायदा देखील त्याला झालाय. नवीन फलंदाज झालाय तो केतन. आता मात्र स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला अजूनही सलामीचा फलंदाज अर्जुन असणार आहे, परंतु त्याला संधी मिळालेली नाही आणि कोणत्या प्रकारची धाव अजूनही धाव फलकावर लागलेली नाही. फलंदाज मात्र एक बाद करण्यात यश आले. गोलंदाज निनाद पुन्हा एकदा आता मात्र खेळण्यासाठी सज्ज केतन. यावेळी एक चांगलासा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आता मात्र कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय तो जुनांदुर्की संघाचा. आता मात्र बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज बाद करण्यात यश आलं आहे ते गोलंदाज निनाद याला. नक्कीच काहो कॉर्नर रिजनला मला तर वाटतं क्षेत्ररक्षक देवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि एक झेल पकडण्यात यश आला होता. चेंडू थोडा काळ हवेत राहिला होता, परंतु त्यानंतर काय पुढे जाऊन अप्रतिम झेल पकडलाय त्या क्षेत्ररक्षकाने. केतन मात्र बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर नवीन फलंदाज आलाय तो विनायक मात्र आता नॉन स्ट्राईकला असणार आहे. झेल पकडेसपर्यंत थोडेसे वेळ होते आणि स्ट्राईकवर गेलाय तो सलामीचा फलंदाज अर्जुन. नॉन स्ट्राईकला विनायक. अर्जुनचा विचार केला तर एक डावखुरा शैलेदार फलंदाज. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र सलामीचा दुसरा फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निनाद. यावेळी एक अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू. वारंवार चांगली लेंथ लाईन गोलंदाजाची. अगोदरच्या 2 चेंडून पाहिला तर आपण आखूड टप्प्याचे चेंडू, त्यानंतर एक फुलर लेंथ खोलवा टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजीने पहिली धाव अशा रीतीने धाव फलकावर लागली आहे ती जुनांदुर्की संघाची. मला तर वाटतं तब्बल 4थ्या चेंडूवर पहिली धाव फलकावर लागली आहे. धावसंख्या 1. यावेळी मात्र अर्जुनच्या बॅटमधून पहिली धाव आली आहे आणि श्री गणेशा झालाय तो जुनांदुर्की संघाचा. आता मात्र नवीन फलंदाज विनायक स्ट्राईक एंडला असणार आहे. पुन्हा एकदा निनाद. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, एकच धाव त्याने खर्च केले. यावेळी कट केले, नक्कीच सन्मान दिलाय चेंडूला. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली. एक धाव घेण्याची संधी फलंदाजाकडे. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 2 फलंदाज बाद 2 धाव फलकावर लागलेले आहेत. चांगली गोलंदाजी निनाद याची. कोणत्या प्रकारचा मोठा फटका पॉवर प्लेमध्ये खेळून देता आलेला नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय निनाद. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज अर्जुन असणार आहे स्ट्राईक एंडला. यावेळी अजून एक चांगला चेंडू. जीवन बाबरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच डायरेक्ट हिट जर झाला असता, परंतु कोणत्या प्रकारचा चान्स घेतलेला नाही आहे धावबाचा. या अशा प्रकारे एक धाव पूर्ण केली. एका षटकाची समाप्ती. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 3. तर चांगली गोलंदाजी गोलंदाज निनाद याने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केली आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका दिलेला नाही आहे, परंतु अप्रतिम गोलंदाजी दबावाखाली आलेला दिसतोय आता मात्र जुनांदुर्की हा संघ. कारण
2 फलंदाज बाद झाले आहेत आणि एक पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये धावा येणे आवश्यक असते त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा स्पेल हाताळला ते गोलंदाज निनाद याने. नंतर दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज येईल हे नक्की बघण्यासाठी आपण तयार असणार आहोत. मला तरी वाटतं थोडं फास्ट खेळायचं आहे. टेंबिवली संघ आपण जरी गावातील संघ असला थोडा फास्ट खेळायचं आहे कारण आपल्यालाही माहिती आहे की आज थोडासा उशीर झाला आहे आणि अंतिम सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. तर मला तरी वाटतं दुसऱ्या षटकासाठी आलं आहे गोलंदाज विघ्नेश. मागच्या षटकामध्ये विघ्नेशचा यष्टिरक्षण करताना दिसला होता आणि काय सुरेख यष्टिरक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. एक झेल देखील त्याने पकडला. आता मात्र गोलंदाजीसाठी आले सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज विघ्नेश खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. तो फलंदाज अर्जुन, एक डावखुरा फलंदाज अर्जुन. तर डावखुरा फलंदाजाला नक्कीच थोडीशी संधी असणार आहे कारण हवा त्याच्या बाजूने चालत आहे. परंतु गोलंदाजी इतकी चांगली झाली आहे मागच्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र आता विघ्नेश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे पाहणे योग्य राहील. थोडंसं डावखुऱ्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण सजवताना गोलंदाज विघ्नेश. याला पहिला चेंडू नक्कीच फुलटॉस चेंडू देखील होता परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर जाताना अवांतर धाव पंचांचा इशारा आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढून होते ती 4. तर पहिला चेंडू एक फुलटॉस चेंडू जरूर होता परंतु डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू थोडीशी खराब लेंथ लाईन आणि पंचांनी त्याला दंडित केले. नक्कीच अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढून 4 वर गेली आहे. 2 बाद 4 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश. यावेळी मात्र एक पूल केल्या चेंडूला. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक देवा. आता मात्र दुसऱ्या 2 झेल नक्कीच त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम क्षेत्ररक्षण देवा याचं. आणि तिसरा फलंदाज बाद झालाय तो जुन्नर नांदुरकी संघाचा. पहिल्या चेंडूवर जरी एक अवांतर धाव दिली असेल थोडासा खराब चेंडू हाताळला पहिला. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू चांगला चेंडू हाताळला आणि फलंदाज बाद करण्यात यश आलंय विघ्नेश याला. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर टेंबिवली संघाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत खूपच चांगलं. कोणत्या प्रकारचा झेल त्यांच्याकडून सुटलेला नाहीये आणि 3 फलंदाज बाद करण्यात त्यामुळे त्यांना यश आलेलं आहे. देवाचा विचार केला तर 2 झेल त्या क्षेत्ररक्षकाने पकडलेत. नवीन फलंदाजाला तो अनिकेत मात्र नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. स्ट्राईकला मात्र विनायक ज्याच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. यावेळी अजून एक सुरेख चेंडू दूर होते. फलंदाज मोठा फटका खेळण्याचा नक्कीच ऑनसेटच्या दिशेने खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे फलंदाजांकडून. एक मोठा फटका खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता परंतु चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टेंबिवली संघाची. पहिल्या षटकाचा विचार केला तर काय सुरेख गोलंदाजी केली होती गोलंदाज निनाद याने. त्यानंतर मात्र विघ्नेश देखील चांगली गोलंदाजी करतो. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतो विघ्नेश. धावसंख्या 4. यावेळी आपटलेला चेंडू मला तरी वाटतं थोडासा खराब चेंडू असावा. डायरेक्टचा प्रयत्न देखील झाला. एक धाव देखील पळून काढली. अशा प्रकारे एक 1 शॉट आहे आणि एक अवांतर आणि एक पळून. अशा प्रकारे 2 धावा असणार आहेत. 2 धावा जरूर पळून काढल्या तर परंतु एक 1 शॉटचा इशारा आलाय पंचांकडून. तर 2 धावा धावफलकावर ॲड होतील. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 6. नक्कीच म्हटलं मी चांगली गोलंदाजी होते. त्यानंतर एक खराब चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. यावेळी सुरेख चेंडू. सुरेख चेंडू थोडीशी अपील झाली होती परंतु विश्वास यस फलंदाज बाद. थोडासा उशिरा का होईना पंचांचा निर्णय अचूक निर्णय आलाय आणि फलंदाज बाद. तर यावेळी मात्र एका टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न झाला होता आणि यष्टिरक्षकाने कोणत्या प्रकारची चूक केलेली नाही. फलंदाज बाद झालाय. नक्कीच पंचाने थोडासा उशिरा निर्णय दिले परंतु अचूक निर्णय आमच्या पंचांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. फलंदाज झालाय बाद. आता मात्र आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले तर धावसंख्या 6 असताना अप्रतिम गोलंदाजी मला तर वाटतं पकडापकडी चाललेली आहे. नक्कीच फलंदाज आणि धावसंख्येमध्ये 4 फलंदाज बाद झाले. धावफलकावर धावा आहेत त्या 6.
चांगली गोलंदाजी विघ्नेशाची. तर नवीन फलंदाज केतन आलाय. तर केतन पाटील आता मात्र स्ट्राईकला असणार आहे. यावेळी अजून एक आपटलेला चेंडू, मला तो आता अतिरिक्त उचली दिली आहे. चेंडूला पंचांचा इशारा आलाय की अवांतर धाव. फलंदाजाच्या वाक्याबाहेरचा हा चेंडू, अतिरिक्त उचली दिली आहे चेंडूला आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील फलंदाजाने त्याला दिलाय की यानंतर जर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर आपल्याला दंडित केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश. यावेळी सुरेख चेंडू, काय गोलंदाजी करतोय विघ्नेश. एक सुरेख लेंथ आणि लाईन, काय समजत नाही फलंदाजांना. वारंवार चेंडू निर्धाव निघून जात आहेत. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि यावेळी अजून एक आपटलेला चेंडू, नक्कीच बॅटची कडा चाटून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणारे चांगले क्षेत्ररक्षण, मला तर वाटतं 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने. आणि नो चेंडू, पंचांचा निर्णय आला की नो चेंडू असणार आहे. या आधीच्या चेंडूवर दंडित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू हाताळला गोलंदाजाने आणि नो चेंडू. 1+1 अशा 2 धावा धाव फलकावर ॲड होतील. यावेळी सुरेख चेंडू, नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलेला होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. आता मात्र फलंदाजा बाद होणार आहे. याचं चांगलं असं क्षेत्ररक्षण. लागला पॅन बालकुम गावाचा, दन दन वाजू लागला पॅन शशांक पाटलाचा. बँडचे आवाज दनानेला करला गाव यो सारा. बँडचे आवाज. एक धाव जरूर पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेचा थोडासा धाडसी निर्णय घेण्यात आला होता, परंतु काय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून आणि कोणत्या प्रकारची चूक नाही. धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. मात्र 5वा फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. आता संघ डगआउटच्या आश्रयाला गेलेला आहे तो जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचा. चांगलीशी खेळी आतापर्यंत टेंबिवली संघाची. धावसंख्या फक्त आणि फक्त असणार आहे ती 9. दुसरे षटक अजूनही मार्ग असते. धावसंख्या 9. निर्धारित 4 षटकांचा सामना. अर्धा संघ आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला गेलेला आहे. काय गोलंदाजी झाली आतापर्यंत टेंबिवली संघाची. यावेळी एक स्लोअरवरने चेंडू नक्कीच हाताळलेला होता. फलंदाजाला काही समजलेलं नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, संधी होती. याचं धाव मात्र पूर्ण झाली आहे आणि अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 10. तर 11 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 5 फलंदाज बाद झालेत. 5 बाद 11 अशी खराब सुरुवात म्हणता येईल जोगेश्वरी स्पोर्ट्स जुनांदुर्गी संघाची. अजूनही येत्या 2 षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते ते पाहणे वगैरे राहिलं. जर हा सामना जिंकायचा असेल जुनांदुर्गी संघाला तर या 2 षटकामध्ये मला तर वाटतं 25 ते 30 धावा करणे नक्कीच योग्य राहील, कारण त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी असणार आहे. आतापर्यंत धावसंख्या 11वर जाऊन पोहोचलेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. फलंदाजांचा विचार केला तर खेळपट्टीवर आतापर्यंत केतन पाटील आणि तेजस 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि गोलंदाज आलाय तो 3ऱ्या षटकासाठी सर्वेश. तर सर्वेशकडून अपेक्षा असणार आहेत. स्ट्राईकला मात्र फलंदाज यावेळी अप्रतिम चेंडू, एक आपटलेला चेंडू, वारंवार आपटलेले चेंडू हाताळत आहेत गोलंदाज. अखूळ टप्प्याचे चेंडू आणि निर्धाव चेंडू हाताला. पहिल्या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव असणार नाही. या धावसंख्या स्थिर असणार आहे. 3ऱ्या षटकामध्ये 11, 5 बाद 11 अशी धावसंख्या. तर नक्कीच केतन पाटील स्ट्राईक एंडला खेळत होता. त्याचा बॅटचा आणि चेंडूचा कोणता संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. यावेळी एक स्लोअर वन डिलिव्हरी, नक्कीच एक लेग ब्रेक चेंडू हाताळला. यावेळी एक स्लोअर वन चेंडू. कोणत्या प्रकारचा संबंध बॅटचा आणि चेंडूचा होत नाही. काय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत टेंबिवली संघाचे पूर्णपणे बांधून ठेवले ते जुनांदुर्गी संघाला. आता फक्त नॉन स्ट्रायकर फलंदाज तेजस काहीतरी कान मंत्र देतोय फलंदाजाला की बाबा अशा प्रकारचा फटका केला, धाव आली पाहिजे, कारण धावा आहेत त्या 11वर स्थिर. काय गोलंदाजी 3ऱ्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी. त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी एक पहिला षटकार जुनांदुर्गी संघाकडून.
नक्कीच हा चेंडू खेळण्यापूर्वी आपण पाहिलं असेल की तेजस याने कानमंत्र दिला होता की बाबा अशा प्रकारचा फटका केला आणि एकच चांगला फटका त्याच्या बॅटमधून आणि चेंडू मिडविकेट रिझनला मला तर वाटतं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी एक उत्तुंग षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या थोडीशी उचली घेते. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 17 या आकड्यावर. तिसऱ्या षटकामध्ये मात्र षटकार आलेला आहे तेजसच्या बॅटमधून. मनोबल उंचावला असेल नक्कीच. यावेळी आपटलेला चेंडू अतिरिक्त उचली फलंदाजाच्या अवाक्या बाहेरचा चेंडू हाताळलाय गोलंदाज सर्वेश याने आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोचते ते 18. मी आधीच म्हटलं होतं की यानंतरच्या दोन्ही षटकामध्ये धावा जमा करणं आवश्यक असणार आहे आणि या षटकामध्ये तसं दिसतंय. लागोपाठचे दोन्ही चेंडू जरी तो बीड झाला असेल त्यानंतर एक षटकार आलाय आणि एका अवांतर दबाव दिसून येतो गोलंदाजावर, कारण एक षटकार खाल्ल्यानंतर थोडासा दबाव गोलंदाजावर नक्कीच असणार आहे. यावेळी अजून एक चांगला चेंडू लागोपाठ याचं वारंवार लेग ब्रेक चेंडू हाताळले. दुसरा द्यायचा प्रयत्न होत आहे. संधी नसणार आहे. थोडासा खराब थ्रो क्षेत्ररक्षकाकडून थोडासा खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. मला तर वाटतं विकी घरत आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे. 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 20. आता मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना धावसंख्या आहे ती 5 बाद 20. चांगली फलंदाजी होत आहे या षटकामध्ये. एक मोठा फटका त्यानंतर सुंदर रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अजून या षटकातील मला तर वाटतं दोन्ही चेंडू शेष असणार आहेत आणि यानंतर अजून एक षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे जो उर्वरित 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. यावेळी एक फुलटॉस चेंडू हाताळलाय. क्षेत्ररक्षक जीवन बापरे त्या ठिकाणी आलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे. अजून एक खराब थ्रो आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्या. तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगलं अशी कॉलिंग आणि आता मात्र धावा जमा करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. पुन्हा एकदा केतन पाटील. यावेळी अजून एक स्लोरवने चेंडू हवेत खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी नसणार आहे. 1 बाउन्स जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली आहे. यावेळी अजून एकदा 2 धावा पूर्ण. याचं चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मला तर वाटतं षटकार त्यानंतर एक अवांतर धावा आणि लागोपाठच्या 3 चेंडूवर डबल धावा घेण्यात यश आलेलं आहे. दोन्ही फलंदाजांना चांगली फलंदाजी केली आहे. अशा प्रकारे षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24 आणि सर्वोच्च षटकाचा विचार केला तर 13 धावा त्याने दिलेल्या आहेत आपल्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 धावा, त्यानंतर 8 धावा आणि सर्वेश 12 धावा. थोडासा महागडा ठरला आहे सर्वेश आपल्या संघासाठी, परंतु काय हरकत नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 आणि टेंबुली संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत. देवा, जीवन, विघ्नेश, बरेचसे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे धावा जरी बनला तरी सामना नक्कीच रंगीत अवस्थेवर जाणार आहे. तर शेवटचं षटक पाहायचं आहे, कोणता गोलंदाज येतो शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर नक्कीच विजय गुराटकर यांचा आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला विजय गुरवाडकर यांचा स्टॉल असणार आहे. नक्कीच अंडा पाव तसेच डाल मुंडी भाकरी आपण नक्कीच स्वादिष्ट जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. तर चुलीवरच जेवण असणार आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी मला तर वाटतं गोलंदाज आलेल्या सर्व संघांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अर्थातच या स्पर्धेचे सर्व 1 मॅन शो अमरजी कोहली यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच आजचा दिवस जर आजच्या दिवसाचा विचार केला तर खूप वेळानंतर सामने सुरू झाले. नक्कीच वेळेच्या संदर्भात भान ठेवायचं आहे. तर नक्कीच वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे, कारण आजच्या दिवसात आम्हाला अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. कृपया थोडंसं सहकार्य करा. गावातले संघ आज खेळणार आहेत, मला तरी वाटतं जास्तीत जास्त थोडं सहकार्य करा, कारण गावातल्या एका व्यक्तीने नक्कीच 1 मॅन शो असं चांगलं आयोजन आपल्यासाठी केलं आहे. तर आपण त्याचा लाभ घ्या आणि चांगलीशी खेळी करा. यावेळी चांगलंसं एक आगळं वेगळं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद. थोडासा रागात दिसतोय तो क्षेत्ररक्षक.
नक्कीच टॉस बॉक्समध्ये जय बजरंग टेंबोली संघाचा कर्णधार यायचा आहे. या ठिकाणी जेके स्पोर्ट जुना अंदुर्की संघाचा कर्णधार सज्ज आहे. तर ज्या संघांचं नाव घेण्यात आलेलं आहे त्याने नक्कीच नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण थोडासा उशिरा आमचा शेड्यूल चालू झालं आहे, त्यामुळे थोडंफार बदल आयोजकांकडून करण्यात आलेले आहेत. आपण त्यांचा थोडासा सन्मान करायचा आहे आणि आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे टेंबिवली संघाने फलंदाज पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये जमायचं आहे. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच जेके स्पोर्ट जून अंदुर्की, तर एका बाजूने पाहायला मिळेल ती म्हणजेच जय बजरंग टेंबोली. बिग फाईट मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल, मोठा सामना पाहायला मिळेल. नक्कीच मैदानावरती एक सामना सुरू आहे. नक्कीच 3 षटकांचे सामने पाहायला मिळतील. नक्कीच सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. यापुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळवण्यात येतील. नक्कीच मदत करा जरा, कारण आजच्या दिवसाचा जर विचार केला तर शेड्यूल खूप उशिराने सुरू झालाय. एका बाजूने पाहायला मिळतं तो म्हणजे जेके स्पोर्ट जुनांदुर्की संघाचा कर्णधार, तर एका बाजूने पाहायला मिळतं तो म्हणजेच जय बजरंग टेंबोली संघाचा कर्णधार. नक्कीच टेंबोली गावाचे एक लेजंड प्लेअर अर्थातच परेश गोराटकर यांच्या हस्ते टॉस केला जाईल. परेश यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. नक्कीच टॉसचं शेड्यूल वेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळतं. एका बाजूने आहे अमर, तर दुसऱ्या बाजूने आहे कोहली. नक्कीच अमर कोहली चषक 2022 आहे. पाहूया टॉस केला जातोय तर म्हणजेच परेश गोराटकर याच्या हस्ते. जुनांदुर्की संघाचा कर्णधार कॉल करेल, या ठिकाणी मात्र कॉल केला गेलाय. नक्कीच अमर असा कॉल आलाय आणि अमर कॉल लागलाय तो म्हणजेच जुनांदुर्की संघाच्या बाजूने. नक्कीच जुनांदुर्की संघाच्या बाजूने कॉल लागला गेलाय. चेतन टॉस जिंकलाय. पहिला सामना या स्पर्धेतील या संघासमोर कधी केलाय? नाही, आम्ही कधी खेळलेले त्यांच्या. पहिल्यांदाच खेळतायत. काय रणनीती असेल? फलंदाजी घेण्याची, गोलंदाजी घेण्याचा काही निर्णय असेल या ठिकाणी? आम्ही गोलंदाजी करू. नक्कीच गोलंदाजी करत असताना असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील या सामन्यामध्ये? महत्त्वाचा सामना आहे. रणजित आहे, ओमकार आहे आणि संदीप भाऊ. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुझ्या संघाला. तर एका बाजूने जाऊया टेंबोली संघ पाहायला मिळतोय. नक्कीच लेजंड्स खूप या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. टॉस गमावलाय. जर टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण आता मात्र मनाच्या विरोधात घडलंय. प्रथम फलंदाजी करायचे, किती धावांपर्यंत जाण्याचा निर्णय असेल? 30 ते 35 धावापर्यंत करणं. असे कोणते फलंदाज असतील ज्यांकडून खूप अपेक्षा राहतील? असं कोणाचं नाव नाही घेणार, कारण माझे 11 खेळाडू सर्वोत्तम आहेत आणि 11 खेळूनच आम्ही पूर्ण टीम खेळणार आहोत. कारण कोणाचं नाव घेऊन त्याचा हे करून मतलब नाही. नक्कीच सर्वच खेळाडू तुमच्या संघामध्ये चांगले. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. पुढच्या नेक्स्ट मॅच साठी मैदानावर सामना रंगताना आपण पाहतोय. नक्कीच जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने. तर धन्यवाद हर्षद. तर मैदानामध्ये जाऊया आपण. नक्कीच एक अवांतर चेंडू हाताळलाय. नक्कीच डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू पंचाचा निर्णय आलाय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या मला तर वाटतं 2. तर मैदानात विचार केला आपण तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जुनांदुर्की संघाने 34 धावा केल्या होत्या आणि 35 धावांचं एक चांगलंसं आव्हान ठेवलं आणि 35 धावांचा पाठला करताना सलामीची जोडी आपण पाहिली विघ्नेश आणि जीवन. आता मात्र जीवन स्ट्राईक एंडला खेळतोय. यावेळी एक डिफेन्स केला आहे. धावचीची संधी असणार आहे.
मात्र चांगलीशी रनिंग आपल्याला पाहायला मिळली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि एक धाव मात्र पळवून काढली. तर एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 3. कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाही आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. यावेळी एक सुरेख चेंडू मोठा फटका नक्कीच कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला दिसत आहे फलंदाजाचा, कारण पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न फलंदाजाचा जरूर झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव निघून गेले यष्टीरक्षकाच्या हातात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. यावेळी मात्र संधीचं सोनं चांगलासा फटका डीप कव्हर रिजनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषक. धन्यवाद डीजे. नक्कीच अमर कोहली चषक 2022 काय सुरेख असं आयोजन नियोजन संतोष सातवी यांच्याकडून. यावेळी अजून एक फटका त्याच दिशेने चेंडू जाईल. यावेळी मात्र पंचांचा निर्णय येतो की हा षटकार असणार आहे. चांगलासा फटका. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. दादा सामने गाजणार हाय. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार हाय. तर नक्कीच विघ्नेश जर 3 चेंडू 3 षटकार मारतोय तर आकाश पाटील यांच्याकडून 500 रुपये लावण्यात आलेले आहेत. आणि टेंबिवलीचा विचार केला तर अशाच प्रकारचं त्यांना बक्षीस सगळीकडे लावण्यात येते, कारण त्यांचा खेळ याचं खेळ कुठेतरी उंचावण्याचा प्रयत्न त्यांच्या गावातून केला जातोय. तर अशा प्रकारे विचार केला तर पहिल्या षटकाची समाप्ती मला तर वाटतंच झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव लागले तर 13 अप्रतिम सुरुवात म्हणता येईल टेंबिवली संघाची, कारण 35 धावांचं आव्हान आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न फलंदाज जीवन मात्र महागारी परतावं लागेल. यावेळी फलंदाज बाद करण्यात यश आले. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची. तर नक्कीच डिफेन्सिव्ह खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज जीवन मात्र बाद झाले. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला होता आणि पहिला फलंदाज बाद झाला आहे तो टेंबिवली संघाचा. त्यानंतर नवीन फलंदाज झाला आहे विकी घरत स्ट्राईक एंडला असणार आहे. यावेळी मात्र थोडासा रनवे रिदममध्ये थोडासा बिघाड गोलंदाजाच्या पुन्हा एकदा जाणार आहे आपल्या सुरुवातीपासून गोलंदाजी करण्यासाठी. तर खेळण्यासाठी सज्ज विकी घरत. यावेळी अजून एक डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क आलेला नाही. चेंडू निर्धाव गेला आहे यष्टीरक्षकाच्या हातात. मागच्या षटकाचा विचार केला तर एका क्षेत्रामध्ये काय 2 सुरेख फटके आपल्याला विघ्नेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याआधीचा चेंडू नक्कीच तो बीड झाला होता, परंतु लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, 1 चौकार आणि 1 षटकार. या 2 फटक्यांमुळे आतापर्यंत धावसंख्या 13. या षटकामध्ये अजून कोणत्या प्रकारची धाव आलेली नाही. पहिल्या चेंडूवर 1 फलंदाज बाद. यावेळी 1 सुरेख फटका. नक्कीच विकी घरतच्या बॅटमधून एक आगळा वेगळा फटका. इम्प्रोव्हाइज स्ट्रोक नक्कीच खेळला होता विकी घरत आणि 1 धाव तोपर्यंत घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 14 या आकड्यावर. तर नाणेफेक करून प्रथम फलंदाजी करताना जुन्नर संघाने 34 धावा केल्या आहेत. 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागले ते 1 बाद 14. यावेळी मात्र 1 हेलिकॉप्टर ड्राईव्ह उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाज विघ्नेशाचा, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क आलेला नाही. चेंडू निर्धाव गेला यष्टीरक्षकाच्या हातात. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि फक्त 1 धाव दिली आणि 1 फलंदाज देखील बाद केले. गोलंदाज अनेक चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत खेळण्यासाठी सज्ज मात्र विघ्नेश. यावेळी 1 स्लोअर वन डिलिव्हरी नक्कीच ओळखलंय गतीला. गॅपमध्ये खेळून काढलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडासा त्या ठिकाणी शोधत बसलाय चेंडूला. तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी फलंदाजांकडे आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 16 या आकड्यावर. तर दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्ग असते. 1 बाद 16 अशी धावसंख्या. चांगली सुरुवात आतापर्यंत. जरी 1 फलंदाज बाद झाला असेल
परंतु सलामीचा फलंदाज विघ्नेश आतापर्यंत चांगली फलंदाजी झाली आहे त्याच्याकडून. 13 धावा नक्कीच आलेल्या आहेत त्याच्या बॅटमधून. यावेळी मात्र मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. लॉंग ऑफ रिझनला कोणत्या प्रकारची चूक नाही. फलंदाज बाद होईल. दुसरा. विघ्नेश मात्र बॅक टू दी पॅव्हिलियन. टेंबवली गाव जरा हाय साथीला आयोजक आहे अमर कोहली. धन्यवाद डीजे. तर फलंदाज विघ्नेश मात्र सलामीचा दुसरा फलंदाज बाद झाला. सलामीची जोडी मात्र डगआउटच्या आश्रयाला गेलेली आहे. ते टेंबिवली संघाची. मात्र विघ्नेशचा विचार केला तर बाद होण्यापूर्वी त्याने 13 धावा आपल्या संघासाठी केली. चांगली फलंदाजी केली आहे. कारण 35 धावांचं आव्हान, 13 धावा वैयक्तिक विघ्नेश याच्या चांगली फलंदाजी आतापर्यंत टेंबिवली संघाची. अजूनही खेळपट्टीवर विचार केला तर विकी घरत आणि नवीन फलंदाज देवा देवा याचा विचार केला तर क्षमता आहे या फलंदाजाकडे आणि ती दाखवून द्यावी लागेल. कारण आपल्या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर फलंदाजाने या ठिकाणी खेळपट्टीवर स्थिर राहावं लागेल. आणि जर फलंदाज जर बाद व्हायला लागले तर कुठेतरी आशा पल्लवित होणार आहेत त्या जुनादुर्गी संघाच्या. चांगली गोलंदाजी झाली. मागच्या षटकामध्ये अनिकेत याच्याकडून फक्त 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाज देखील त्याने नक्कीच सलामीची जोडी बाद करण्यात त्याला यश आलं. कारण पहिल्या षटकामध्ये सलामीवीरांनी चांगली फलंदाजी केली. सलामीला ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावांची आवश्यकता होती त्या प्रकारच्या धावा त्यांनी जमा केल्या. 13 धावा पहिल्या षटकामध्ये जमा केल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी अनिकेत याची. 3 धावा देऊन 2 फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलं. आता मात्र तिसरे षटक घेऊन गोलंदाज आला आहे तो परेश. याचं सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज परेश. स्ट्राईकला मात्र नवीन फलंदाज देवा असणार आहे. नॉन स्ट्राईकला विकी घरत ज्याच्या बॅटमधून आपल्याला 1 धाव नक्कीच पाहायला मिळाली आहे. परंतु स्ट्राईकला एक नवीन फलंदाज. अजूनही थोड्याफार धावा करायच्या आहेत आणि त्या कराव्या लागणार आहेत कारण चेसिंग नक्कीच कंपल्सरी असणार आहे. यावेळी पहिला चेंडू एक वेगवान चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. एक सबमरीन डिलिव्हरी म्हणता येईल. खालून जातो चेंडू. यष्टिरक्षकाच्या हातात काही समजलेलं नाही आहे फलंदाज देवा याला. पहिल्या चेंडूवर एक वेगवान गतीचा चेंडू नक्कीच हाताळला आहे गोलंदाज परेश याने. सुरेख चेंडू. तर 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळी मात्र थोडासा खराब चेंडू हाताळला आहे. लेंथ लाईन थोडीशी खराब आणि पंचांचा इशारा येतो की अवांतर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 17 या आकड्यावर. तर 2 फलंदाज बाद 17ची धावसंख्या. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर. त्यानंतर मात्र एक उजव्या बाहेरील चेंडू थोडासा खराब चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू फ्लिक केले चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला आहे. थोडासा खराब थ्रो म्हणत वाटतं रॉंग अँड थ्रो आला आहे आणि 2 धावा पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे तोपर्यंत. आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 19. तर तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. धावसंख्या 2 बाद 19. चांगली फलंदाजी आतापर्यंत होत आहे. टेंबिवली संघाची 2 फलंदाज जरूर बाद झालेत परंतु धावा या येत आहेत. कोणत्या प्रकारची धाव थांबलेली नाही आहे. त्यामुळे खेळ चालू असणार आहे आणि अशाच प्रकारचा खेळ चालू राहिला तर नक्कीच टेंबिवली संघ हा सामना विजयी होईल. यावेळी मात्र एक मोठा फटका खेळलाय. गॅपमध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करील आणि फक्त प्रयत्नच करील. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला देवाच्या बॅटमधून. नक्कीच लॉंग ऑफ रिजनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर गॅपमधून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. तर धावसंख्या चौकाराने जाऊन पोचलेली आहे ती 23 या आकड्यावर. अजूनही जिंकण्यासाठी आपल्याला 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तर जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळी अजून एक चांगला चेंडू. काय गतीचा सुरेख वापर या ठिकाणी गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान चेंडू हाताळला आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात. चांगलं यष्टिरक्षण देखील आपल्याला जुनादुर्गी संघाचं पाहायला मिळतंय. फलंदाजी तितकीशी चांगली झालेली नाही आहे त्यांची परंतु चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. यावेळी फुलटॉस चेंडू नक्कीच डिफेन्सिव्हरित्या खेळलाय चेंडूला.
क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी डेंजर एंडला थ्रो जरूर आला होता परंतु कलेक्ट करता आलेला नाही आहे यष्टिरक्षकाला आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत फलंदाज देवा आणि विकी याने. तर 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावर. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावा. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असणार आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर सामना खुला होऊ शकतो टेंभुलीच्या बाजूने आणि जर एखादा फलंदाज बाद झाला तर जमेची बाजू असणार आहे जुनांदुर्गी संघासाठी. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढले. चेंडू हवेत यश क्षेत्ररक्षण चूक करत नाहीये. फलंदाज मात्र देवा बाद. हॅलो चेक. या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना, सर्व जे संघ बाकी आहेत खेळण्याचे त्या सर्व संघांच्या कर्णधारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. ओम साई स्पोर्ट्स टेंबिवली, जय हनुमान स्पोर्ट्स टेंबिवली 40+ मास्टर 40+चे जे संघ आहे, त्यानंतर भोईर टायगर्स टेंबिवली आणि श्री गणेश टेंबिवली ए या संघांना विनंती असेल चारही संघांच्या कर्णधारांना की आपण त्वरित आमच्या VIP बॉक्समध्ये यायचं आहे आणि जिथे अमर कोळी बसलेत त्यांना दर्शवायचं आहे की तुमचा संघ आला आहे की नाही, मात्र इथे यायचं आहे, फोन करू नका प्लीज. या ठिकाणी या. जे 4 संघ आम्ही नावं घेतली, ओम साई टेंबिवली, जय हनुमान टेंबिवली 40+, भोईर टायगर्स टेंबिवली आणि श्री गणेश टेंबिवली ए या 4ही संघांना विनंती असेल. आणि जिंकलेले जे संघ असतील, जिंकलेले संघाचे जे खेळाडू असतील त्यांनी कुठेही जाऊ नका. कुठल्याही संघाला कधीही खेळावं लागणार आहे. आयोजकांचा निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच गावातील संघ आपण थोडं सहकार्य करायचं आहे कारण एक चांगलंसं आयोजन नियोजन आपल्याला अमर कोहली चषक आपण थोडं सहकार्य करायचं आहे. तर 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर चांगला फटका सर्वेश याच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र बाद झाले सर्वेश. धन्यवाद डीजे. तर सामन्याचा विचार केला तर नक्कीच बंद स्वरूपात सामना पुढे चाललेला आहे कारण 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर चांगला फटका सर्वेशाने खेळला मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तो बाद झाला आहे. नवीन फलंदाज मला तरी वाटतं निनाद आला आहे. नवीन फलंदाज खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला मात्र विकी घरत त्याच्या बॅटमधून आपल्याला काही धावा पाहायला मिळाल्या आहेत. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे जुनांदुर्गी संघाची. फलंदाजी जितकी चांगली झाली नव्हती परंतु गोलंदाजी खूपच चांगली झाली. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मी आधीच म्हटलं होते की या आधीचा जेव्हा षटकातील शेवटचा चेंडू शेष होता जर या चेंडूवर मोठा फटका आला तर सामना खुला होईल परंतु एक फलंदाज बाद करण्यात यश आलं. गोलंदाज परेश आला आणि त्यानंतर मात्र हा सामना अतितटीच्या स्वरूपात पुढे चाललेला आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावा खेळण्यासाठी सज्ज फलंदाज निनाद. यावेळी मात्र यस सुरेख चेंडू बीड झालाय. फलंदाज पंचांकडे दाद मागत होते परंतु चांगला चेंडू, चांगलीशी पंचगिरी आमच्या दोन्ही पंचांकडून. पहिल्या चेंडूवर 1 धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू 1 बीड होतोय. फलंदाज निनाद. चांगली गोलंदाजी. यावेळी चांगलासा चेंडू होता परंतु यस बॅटवर घेण्यात यश आलेलं आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजाने. तर अशा प्रकारे 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 28च्या आकड्यावर. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे. दोन्ही चांगले फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत. यावेळी अजून एक चांगला चेंडू. तर 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. यस नाकारतोय फलंदाज निनाद हा आणि 1च धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. जर विघ्नेशचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी केली मात्र विघ्नेश बाद झाल्यानंतर मोठे फटके तर आलेच नाही. त्यानंतर फलंदाज चेंडू डॉट होताना पाहायला मिळाले. आता मात्र सामना 2 चेंडू आणि 6 या अवस्थेवर अजून येऊन ठेपलाय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आदित्य. 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 4 धावा दिलेल्या आहेत.
एक फलंदाज देखील धावचीच्या स्वरूपात बाद झाले. 2 चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता. विकी घरत याकडे स्ट्राईक असणार आहे, क्षमता आहे आणि ती सिद्ध करावी लागेल. यावेळी गॅपमध्ये खेळून काढलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. काय चाललंय फलंदाजांचं काही समजायला मार्ग नाहीये, परंतु एक धाव आली या चेंडूवर. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच सामना जिंकायचा असेल तर गोल्डन षटकारच मारावा लागेल, कारण आयोजनाचा विचार केला या स्पर्धेमध्ये विचार केला तर नक्कीच चेसिंग कंपल्सरी असणार आहे. तर 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार हा मारावा लागणार आहे फलंदाज निनाद. आता मात्र हा सामना गोलंदाज आदित्य वर्सेस फलंदाज निनाद झालेला आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. फलंदाज सज्ज. यावेळी मात्र यस सामना मात्र जिंकलाय जुनांदुर्के संघाने. हाडलक टेंबिवली संघ प्रयत्न चांगला झाला होता, परंतु यशस्वी झालाय जुनांदुर्के संघ. हॅलो 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 चेक. दोन्ही संघांना विनंती असेल सेकंड करायचं आहे आणि मैदान सोडायचं. दोन्ही संघ विनंती असेल प्लीज. लाईव्ह टुर्नामेंट आपण या ठिकाणी कव्हर करतोय. दोन्ही संघांना विनंती असेल की प्रतिस्पर्धी संघाला हात मिळवायचा आणि मैदान सोडायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा नवीन मॅचला आपण सुरुवात करूया. दोन्ही संघ टेंबिवली संघ आणि जुनांदुर्गी संघाच्या दोन्ही